आजच्या दिवसाची सुरुवात मस्त झाली। सकाळी इवा उठल्याबरोबर तिला दूध दिलं, तिला स्कूलला सोडून यायचं आहे आणि सकाळी उठल्याबरोबर माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तिच्यासाठी की जेवणामध्ये काय बनवायचं आहे, लंचमध्ये काय बनवायचे तेही सांगून जा आणि टिफिनमध्ये काय द्यायचं तेही सांग। कारण काय होतं, जेव्हा मी माझ्या मनाने स्वयंपाक बनवते ना तर ते तिला अजिबात आवडत नाही। मी पोहे बनवलं की म्हणते पास्ता खायचे आणि पास्ता बनवलं की म्हणते मम्मा पोहे का। त्यामुळे शक्यतोवर मी तिला विचारूनच तिच्या मनाचं बनवून देते आणि तसंही मी घरी बनवते, हेल्दी बनवते, त्याच्यामुळे ती जे मागेल ते मी बनवते। आज मी पास्ता बनवलाय आणि तो मी माझ्याच हाताने बनवलाय। बाहेरून जो कच्चा पास्ता असतो तो विकत आणला आणि त्याच्यामध्ये फक्त चिली फ्लेक आणि ओरिगॅनो टाकून फक्त बॉईल करून तिला दिलेले आहे आणि त्याच्याबरोबर एक लड्डू पण दिलेला आहे तिला, जेणेकरून जर थोडंसं तिला तिखट लागलं ना तर ती खाईल। आणि मस्त असा तिचा टिफिन वगैरे रेडी केलाय। कसं असतं, मुलांच्या मनावर जर दिलं ना तर ते पटकन खातातही आणि त्यांच्याही माइंडला माहिती असतं की हे आपल्या मनावर बनवलेला टिफिन आहे। जेव्हा आपण त्यांना विचारत नाही ना आणि आपल्या मनावर देतो तेव्हा त्यांचं असं असतं की हे तर मी मागितलं नव्हतं आणि हे आता मी खाणार नाही, त्याच्यामुळे ती चिकचिकच नको असते मला। त्याच्यामुळे मी दररोज तिला विचारते आणि तिच्या मनावरच हे करते। तसं तर मी माझ्याच मनावर करते, फक्त मी तिला 1 ते 2 ऑप्शन देते की हे बनवू का ते बनवू, आणि तिने जर तिसरं ऑप्शन दिलं ना तर तिला मी सरळ सांगते की आज ते अवेलेबल नाही। असो तर टिफिन वगैरे बनवल्याच्या नंतर तिला ब्रेकफास्ट दिला आणि त्याच्यानंतर तिला मस्तपैकी रेडी केलंय। सकाळी सकाळी जरा धावपळीचाच टाईम असतो त्यामुळे तिला बोलणं वगैरे होत नाही आणि बऱ्याच वेळा मी तिला असंच स्कूलला पाठवते, पण मला खूप मन खातं की मी तिच्याशी बोलले नाही, धावपळीमध्ये तिला ओरडले। त्याच्यामुळे किती जरी मी सकाळी ओरडले ना तर स्कूलला जातेवेळी मात्र मी तिला मस्त असं लाड करते, 5 मिनिटं तिच्याशी बोलते, स्कूलमध्ये कसं वागायचं, काय करायचं, लक्ष कसं द्यायचं, अशा 2-3 गोष्टी सांगते आणि मगच मी तिला। लहान मुलांना गोष्टी लक्षात राहत नाही, त्याच्यामुळे नेहमी त्यांच्या कानावर चांगल्या गोष्टी टाकत राहिल्या ना तर त्यांच्या हळूहळू लक्षात येत जातं आणि तीच त्यांची सवय। तिला सोडून आल्याच्या नंतर मी आंघोळ वगैरे केली, कारण माझी आंघोळ बाकी होती आणि त्यानंतर मी स्वयंपाक करायला लागली आहे। जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत मी तिच्यासाठी डाळ आणि राईस बनवून ठेवते, कारण मधल्या वेळेत माझ्याकडे जवळजवळ 3 तास असतात। त्या 3 तासामध्ये 2 तास जे आहेत ते मी माझ्या इंस्टाग्राम यूट्यूबसाठी देते आणि उरलेला जो 12 ते 1चा जो टाईम आहे त्या 1 तासात मी जेवढा जमेल तेवढा स्वयंपाक करून घेते तिच्यासाठी। बऱ्याच वेळा जर मावशी आलेल्या नसतील तर इवाच्या डॅडींना सुद्धा मी दुपारच्या वेळेला टिफिन खाण्यासाठी म्हणजेच लंच करण्यासाठी बोलवते आणि अशा प्रकारे आम्ही दिवसाचा जो पूर्ण टाईम आहे तो कसा बसा मागे पुढे मॅनेज करतो। डाळ आणि राईस इथे मी बनवून घेतलेला आहे आणि दोन्ही गोष्टी मी कुकरमध्येच टाकते जेणेकरून पटकन होतील। सुरुवातीला ज्या कुकरमध्ये डाळ टाकलेली आहे त्याच कुकरमध्ये मी राईस टाकलाय आणि पोळीचं पीठ मळून घेतलेले आहे आणि जेव्हा ते दोघंही येतील तेव्हा गरम गरम पोळ्या मी त्यांना देते, कारण मनाने बनवलं ना तर बऱ्याच वेळा वेस्ट। चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।